कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आबासाहेबांनी इतक्या स्पीड मध्ये कसा काय निर्णय घेतला असेल? प्रियाला किंवा आपल्याला जराही वेळ नाही मिळाला यार विचार करायला। सगळंच अनएक्सपेक्टेड होतंय। आदित्य सर, आधीच तुमच्या डोक्याला लागले, तुम्ही स्वतःला त्रास करू नका घेऊ। यार माझं सोड, आधी हा प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करायचा ना याचा विचार केला पाहिजे। 2 दिवसात साखरपुडा आणि 4 दिवसात लग्न, इतके दिवस आपण इथे राहतोय, आबासाहेबांचं मन जिंकण्याचा प्रयत्न करतोय आणि कुणीतरी तिसऱ्याच येऊन प्रियासोबत साखरपुडा करणार का? आय एम सॉरी, मी आबांना लग्नासाठी होकार दिला। काय करू, माझा नाईलाज होता, पण माझं ठरलंय, मी लग्न करेन तर प्रीतम सरांशीच। इट्स ओके प्रिया मॅडम, तर आपल्याला तरी कुठे माहित होतं की तुम्हाला बघायला येणाऱ्या मुलाची आजी आजारी पडणार आहे, लग्नासाठी घाई करावी लागणार आहे। पण आता झालंय आणि आपल्याकडे ना वेळ नाही अजिबात। आता यार तर प्लीज काहीतरी कर, आपल्याला लवकरात लवकर हालचाल करणं गरजेचं आहे। हे बघ, आबासाहेबांचं मन आपण जवळजवळ जिंकलंय, पण या परिस्थितीत जर का लग्नाची मागणी घातली ना तर आबासाहेबांना डाऊट येऊ शकतो। त्यांना वाटेल हा सगळाच काहीतरी प्लॅन होता। एकतर आई आणि आबासाहेबांमध्ये नेमकं काय घडलं होतं ना हे आपल्याला माहित नाही। या गोष्टीमुळे अजून मतभेद वाढायला नको। त्या दोघांमधला ना प्रॉब्लेम आधी सॉल्व्ह केला पाहिजे, त्याशिवाय लग्नाची बोलणी नाही करता येणार। आणि विचारलं तरी ते कसे होकार देतील? मला ना काय करायचं तेच कळत नाहीये। इथे दिशा गुडघ्याला बाशिंगा बांधून मोकळी झाली आणि इथे यांचा साखरपुडा 2 दिवसावर आला। कसं मॅनेज करणार आहोत यार आपण? श्रीकांत, आपली ही मुलं आहेत ना, ही लग्नासारखी इतकी मोठी जबाबदारी अजिबात सिरियसली घेत नाहीयेत। म्हणजे बघ ना, आपण इतक्या उत्साहात लग्नाची तयारी करतोय आणि यांचं बिझनेसचं काम काहीतरी चालूच आहे। ही आजकालची पिढी प्रॅक्टिकल झाली अहिल्या, त्यांना फक्त काम एक एक काम एवढंच माहिती आहे। टार्गेट अचीव करा, डेडलाईन आहे, हे आहे ते आहे। नाही, मी म्हणतो काम करावं, पण त्यात आपलं पर्सनल लाईफ हरवून जाते, याच्याकडे पण लक्ष द्यायला पाहिजे ना। हो ना, पण तेच तर कळत नाहीये ना। तू बघ आता, हे सगळे परत आले आणि दिशा आणि प्रीतमचं लग्न झालं ना की मी त्या दोघांना कुठेतरी बाहेर फिरायला पाठवणार आहे। यानंतर 1 महिनाभर तरी त्यांनी ऑफिसकडे ढुंकून सुद्धा बघता कामा नये। हो 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 हो, हा तू आता असं म्हणतेस खरी, पण लग्नानंतर दुसऱ्या दिवशी प्रीतम आणि आदित्य ऑफिस मध्ये असतील बघ तू। दादा थांबवा गाडी, लायब्ररी आली, येतो लवकर ये। हो। बोल दिशा। अगं काय झालं? अगं मला खरंच काय कळत नाही आता मी काय करू। आय नीड युअर हेल्प। इट इज व्हेरी अर्जंट, प्लीज तुम्ही लवकर घरी या ना प्लीज। हो हो हो, येते मी, आलेच। हा प्रीतम किर्लोस्कर, यावं लागणार तुम्हाला लवकर घरी। डॉक्टर, तुम्हाला कळलंय ना सगळं काय करायचंय काय बोलायचं ते? हो। हे बघा, अहिल्या खूप हुशार आहे, छोटीशी चूक सुद्धा अगदी ती सहज पकडेल, त्यामुळे आपलं जसं ठरलंय ना अगदी तसंच्या तसं घडलं पाहिजे। गॉट इट? हो मॅडम। दिशा तो मी आले ना सगळं ठीक होईल का? अहिल्या, ह्यांना हार्ट अटॅक आलाय।
डॉक्टरांनी ऑपरेशन करायला सांगितलं, पण खूप रिस्क आहे. ऑपरेशन सक्सेसफुल होईल की नाही याची गॅरंटी नाहीये. एक मिनिट, ऑपरेशन सक्सेसफुल का नाही होणार आहे पण? एकतर अनकंट्रोल्ड डायबिटीस, त्यातून मल्टिपल ऑर्गन इन्व्हॉल्वमेंट आणि ट्रिपल वेन ब्लॉकेज, त्यामुळं ऑपरेशन सक्सेसफुल होण्याची शक्यता फार कमी आहे. एनिवेज, मी सांगितलेली पथ्य पाळा आणि काळजी घ्या. मी येतो. थँक्यू डॉक्टर. आई मॅडम, माझे आता फार कमी दिवस उरलेत. अहो, सतत यमदूत माझ्या डोळ्यासमोर दिसतो मला. माझी एकच इच्छा आहे, माझी एकुलती एक मुलगी दिशा, तिचं लग्न माझ्या डोळ्यासमोर व्हावं एवढी माझी इच्छा आहे बघा. एकदा का ती सुखानं तिच्या घरी गेली की मी मरायला मोकळा. अहो, असं काय बोलताय तुम्ही? आहे, आपण सेकंड ओपिनियन घेऊया. चांगल्यातला चांगला डॉक्टर आपण इथे बोलवूया. हा, तेच म्हणत होतो. असं काय म्हणताय तुम्ही? आईना माझी बेस्ट फ्रेंड आहे आणि तिला माझं दुःख समजतं आहे ना. ती मला निराश नाही करणार. अहिल्या, आपण प्रीतम आणि दिशाचं लग्न प्रीपोन करूयात. तू पाहतेस ना ह्यांची कंडिशन कशी आहे ते. ह्यांचं ऑपरेशन येत्या 2-4 दिवसातच करावं लागणार आहे. प्लीज प्लीज अहिल्या, आपण दिशा आणि प्रीतमचं लग्न लवकरात लवकर ह्या 2-3 दिवसात उरकून घेऊयात. हे बघ, तुम्ही काळजी करू नका. आपण दिशा आणि प्रीतमचं लग्न येत्या 3 दिवसात करू. सगळं ठीक होईल. मी आदित्यला फोन करते आणि त्यांना सगळ्यांना बोलवून घेते लगेच. आईचा फोन. काय? स्पीकरवर टाक. स्पीकरवर टाक. हॅलो आई, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे तुम्ही? आणि आता बरेच दिवस झाले ना, मला असं वाटतं की तुम्ही ताबडतोब परत यायला पाहिजे. काय झालं आई, तू अशी रेस्टलेस का साऊंड करतेस? काही टेन्शन आहे का? आदित्य, अरे दिशाच्या वडिलांना हार्ट अटॅक आलाय. काय? दिशाच्या वडिलांना? ते येत्या 2-3 दिवसात ऑपरेशन करायचं म्हणतायत, पण त्यातही कॉम्प्लिकेशन्स आहेत. तर त्यांची अशी इच्छा आहे की दिशा आणि प्रीतमचं लग्न येत्या 2-3 दिवसात व्हावं. आई, पण ते मी तुला म्हटलं होतं ना सरप्राईज, ते झालं नाहीये ना अजून. प्रीतम, तू काय बोलतोय? तुझ्या लक्षात येत आहे? आत्ता महत्वाचं काय आहे? तुम्ही इथे पोहोचणं. सरप्राईज काय तू लग्नानंतरही देऊ शकतोस ना. त्यामुळे आता निघायच्या तयारीला लागा आणि मला तुम्ही सगळेजण उद्याच्या उद्या घरी हजर हवे आहात. आदित्य, तू यांना घेऊन ताबडतोब निघ. हो आई, पण हॅलो. कॉंग्रॅच्युलेशन्स प्रिया मॅडम. तुमच्या आधी माझं लग्न होणार आहे. प्रीतम सर. प्रीतम. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.